महापालिकेच्या निवडणुकीमुळे जळगावातलं राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतंय. सध्या जळगावमध्ये भाजपची ताकद पाहता भाजपमध्ये इच्छुकांचा ओढा मोठ्या प्रमाणावर दिसतोय. त्यानंतर या संपूर्ण निवडणुकीची जबाबदारी पक्षाने स्थानिक आमदार सुरेश भोळे यांच्यावर दिलेली आहे. परंतु काल जरा नाट्यमय घडामोडी या ठिकाणी घडल्या आणि निवडणूक प्रभारीपदी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या नियुक्तीचं एक पत्र काढण्यात आलं. त्यानंतर कार्यकर्ते असतील आणि एकूणच राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली की भाजपने जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी नेमकी स्थानिक आमदार सुरेश भोळेंवर दिलेली आहे का चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे. या साऱ्या विषयासंदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार सुरेश भोळे आहेत. आपण त्यांनाच या विषयावर विचारूया. भोळे साहेब, काय सांगाल? सध्या कार्यकर्ते देखील संभ्रमात आहेत. निवडणुकीची जबाबदारी नेमकी तुमच्याकडे आहे का चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे आहे? नेमका हा जो तिढा आहे याचा उत्तर नेमकं कार्यकर्त्यांनी काय समजावं? नाही, हा तिढा नाहीये. दोन पद वेगवेगळे. मी निवडणूक प्रमुखची जबाबदारी मला दिलेली पक्षाने आणि आदरणीय मंगेश दादाला प्रभारी म्हणून दिलेलं आहे. तर प्रभारी ही संघटनेची एक रचना आहे की बाहेरचा व्यक्ती येऊन तिथे रचना लावतो. प्रभारी तिथल्या एक समन्वय साधण्याचा प्रयत्न असतो. तिथले काही युतीचे विषय असतील, प्रचाराचे विषय असतील, कोणाच्या सभा असतील, तर ह्या माध्यमातून मला वाटतं तो एक प्रयत्न केला जातो प्रभारीचा. आणि दोन्हीच्या जबाबदारी शेवट दोघी एक मिळून मला वाटतं शेवट विजय, संघटनेचा विजय प्राप्त करणे हेच ध्येय दोघांचं असतं आणि त्याच्यासाठी दोघी समन्वयाने कामं करण्याचा प्रयत्न करता येतो. पण ते असं झालं की ते प्रभारी दिल्यामुळे बाबा निवडणूक प्रमुख वेगळा, बऱ्याच लोकांना कन्फ्युजन झालं की बाबा ते काही एकच आहे का. पण निवडणूक प्रमुख तिथले स्थानिक जे आमदार असतात प्रत्येक मतदारसंघातले, ते त्यांना जबाबदारी निवडणूक प्रमुख केलं जातं आणि प्रभारी बाहेरचा व्यक्ती केला जातो. ही संघटनेची रचना आहे त्याच्यामुळे तसा काही गैरसमज नाहीये. दोघी मिळून मला वाटतं काम करावं. सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन, आदरणीय नेत्यांना विश्वासात घेऊन मला वाटतं शेवट विजय कसा होईल आणि जनतेसमोर विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही सेवेकरी कसे आहोत हा आमचा प्रयत्न असेल सांगण्याचा. मामा, आता तुम्ही माझ्या प्रश्नाचं जे उत्तर दिलं हे पक्ष संघटनेच्या कामाची पद्धत तुम्ही जरा विस्तृतपणे सांगितली. पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न हाच आहे की या निवडणुकीमध्ये तुमच्या दोघांपैकी डिसिजन मेकर कोण असणार आहे? असं आहे की भारतीय जनता पार्टी डिसिजन मेकर एक कोर कमिटी असते. त्या कोर कमिटीमध्ये म्हणजे शहर अध्यक्ष असतील, सरचिटणीस असतील, नेते नामदार गिरीश असतील, खासदार स्मिताताई असतील, आता प्रभारी मंगेश मी असेल, अशी कोर कमिटी असते आणि त्या कोर कमिटीमध्ये निर्णय घेतले जातात. असं आणि भारतीय जनता पार्टीमध्ये तरी प्रथा तशीच आहे की बाबा कोर कमिटी असते, त्याच्यामध्ये सर्व चर्चा होते आणि प्रत्येक असं कुठे शक्यतो कार्यकर्त्यांना प्राधान्य दिलं जातं आणि तो कार्यकर्त्यांना सर्वच ओळखतात, त्याच्यामुळे तिथे काही चर्चा नाही. एक 10-20% जसं काही युतीतले महायुतीतले प्रश्न असतील त्याच्यावरती चर्चा. एका ठिकाणी जर 2-3 उमेदवार चांगलेच कार्यकर्ते मागणारे असतील तर त्याच्यापैकी उजवा कोण, अशा पद्धतीने चर्चा होते त्यातून आणि ठराविक ठिकाणी मला वाटतं चर्चेचे प्रश्न येतात. पण बऱ्यापैकी 80% प्रश्न असेच इझी सुटले जातात त्याच्यातून. या साऱ्या विषयासंदर्भात आम्ही थोडं आतली माहिती जाणून घेतली. तर एक चर्चा अशी आहे की ज्यावेळेस तुमच्या भाजपच्या मुलाखती पार पडल्या, या मुलाखतींमध्ये प्रदेश स्तरावरून अशा सूचना होत्या की जळगाव जिल्ह्याचे दोन्ही, मग पूर्व असेल पश्चिम असेल, दोन्ही जिल्हाध्यक्ष असतील, मग कोणी प्रमुख पदाधिकारी असतील, तर त्यांना त्या निवडणुकीच्या मुलाखतींच्या पॅनलमध्ये घेतलं पाहिजे होतं. पण तुम्ही त्यांना घेतलं नाही. त्यानंतर हा सगळा निर्णय गिरीश महाजनांपर्यंत गेला आणि त्यानंतर मंगेश चव्हाणांची नियुक्ती करण्यात आली. अशी एक तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. त्यात काही तथ्य आहे का? नाही, त्याच्यात तथ्य नाहीये. असं आहे, पहिले तर गोष्ट जे कोणी तुम्हाला सांगत असतील त्यांना प्रोटोकॉलच माहित नाही. 2 ग्रामीण जिल्हा वेगळा आहे. जळगाव शहराला महानगर जिल्हा आहे. हा दर्जा स्पेशल महापालिका आहे, तिथे स्पेशल दर्जा दिला जातो आणि इथले महानगरचे दीपक भाऊ सूर्यवंशी. मग त्यांनी म्हणायला पाहिजे होतं आम्हाला ग्रामीणला बोलवलं नाही. त्यांना बोलवलं का असं नसतं. त्या जिल्ह्याच्या निवडणुका जिल्हा अध्यक्ष असतो त्याला प्रायोरिटीने, त्याच्यामुळे. आणि इथे संजू भाऊ जे आमदार मंत्री आहेत ते प्रभारी दिले होते जिल्ह्याला. मुलाखतीला खरं संजू भाऊनी मुलाखती घेतल्या. बाजूला तिथे दीपक भाऊ जे अध्यक्ष ते बसले होते. महामंत्री विशाल त्रिपाठी असतील, राहुल वाघ असतील, अजय भावसार असेल, जयेश भावसार, तिथे ते नितीन इंगळे हे पदाधिकारी बसले होते तिथे. त्याच्यामुळे आणि त्यांना असं प्रोटोकॉल मध्ये नाही, ते तो कोर कमिटीत पण नाहीये महानगरच्या, त्याच्यामुळे त्यांना बोलवण्याचा प्रश्न येत नाही. मग त्यांनी काही दीपक बोलाने बोलवलं ना, कारण जिल्हा स्वतंत्र आहे, ज्याच्या स्वातंत्र्य दिलेलं आहे सर्वांना. फक्त प्रभारी जसं संजू सावकरांना जिल्ह्याचा प्रभारी त्यांना बोलवलं गेलं मुलाखतीला, ते बोलवतात. त्याच्यामुळे जे आहे ते प्रोटोकॉल नुसार त्यांनी घेतलेलं आहे मुलाखती. तसं कुठलाही मला वाटतं चुकीची माहिती दिली गेली ती सर्व.
भोळे साहेब, आता सध्या भाजपमध्ये इच्छुकांची जर आपण गर्दी पाहिली तर तिकीट वाटप करणं सगळ्यात मोठं चॅलेंज तुमच्यासाठी असणार आहे. नेमके काय निकष लावले जाणार आहेत? कारण बंडखोरी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. ते देखील एक मोठं टेन्शन पक्षाला असणार आहे. असं आहे की ह्या ज्या निवडणुका आहे खरं कार्यकर्त्यांच्या आहे. आणि मला वाटतं पहिलं प्राधान्य कार्यकर्त्यांना देण्याचा भारतीय जनता पार्टीचा अगोदरपासून प्रयत्न राहिलेला आहे. काही ठिकाणी बाहेरून आलेले जर व्यक्ती घेतले जातात किंवा जिथे गरज असेल अशा ठिकाणी घेतले जातात. काही वेळेला जर असं असेल बुवा जुना कार्यकर्ता बी बाहेरचा आहे तर चर्चा करून मार्ग काढले जातात. आणि याच्यातून मला वाटतं काही ना काही मार्ग काढले जातात. खूप मतभेद होत असं नाही. 19-20 थोडंफार होतं पण त्याच्यातून चर्चा करून मार्ग काढले जातात त्याच्यातून. आता महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने जर आपण एकूणच राजकीय वातावरण पाहिलं तर म्हणजे जशी विधानसभेची निवडणूक आटोपली त्यानंतर सातत्याने पक्षाने तुम्हाला कुठंतरी थोडं बाजूला ठेवून निर्णय घेतल्याचं दिसतंय. कारण विधानसभेला ज्यांनी तुमच्या विरोधात निवडणूक लढवली त्या जयश्री महाजन असतील, त्यांचे पती तत्कालीन विरोधी पक्षनेते होते महापालिकेचे, त्यांना थेट पक्षाने प्रवेश घेतला. तुम्ही देखील त्यांच्या प्रवेशाला थोडा विरोध केलेला होता सुरुवातीला. नंतरच्या काळात तो प्रवेश झाला. आता तुमची तिसरी टर्म आमदारकीची आहे. मंगेश चव्हाण जे चाळीसगावचे बाहेरचे आमदार मानले जातात, त्यांची दुसरी टर्म आहे. त्यांना निवडणुकीचा प्रभारी म्हणून नियुक्त केलं जातं. तर कुठंतरी सुरेश भोळेंची या ठिकाणी कोंडी केली जाते का? बघा मी कार्यकर्ता आहे, मी नेता नाही. मी पहिले आजही कालही सांगतो की मी माझी भूमिका कार्यकर्त्याची आहे आणि आयुष्यभर मी कार्यकर्त्याच्या मानसिकतेत राहणार आहे. कारण सर्वात मोठं पद भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता आहे. कारण बरेच पद येतात जातात पण मला वाटतं कार्यकर्ता हे पद कोणीच घेऊ शकत नाही. म्हणून माझी पहिल्यापासून इच्छा आहे, भूमिका आहे कार्यकर्ता म्हणून आहे. आणि हे निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहे. आम्हाला उद्या म्हणजे या विचाराच्या बाहेर जरी ठेवलं तर कार्यकर्ता म्हणून मी नक्कीच लोकांमध्ये जाणार, हात जोडणार, कार्यकर्त्यासाठी मतदान मागणार, त्यांना जे काही असेल ते विकासाच्या मुद्द्यावरती सांगण्याचा प्रयत्न करणार. पण मला वाटतं अशा मध्येतून भारतीय जनता पार्टी हा परिवार आहे. याच्यात छोटं मोठं कोणी नाही, एक टीमवर्क आहे. त्याच्यामध्ये थोडेफार मतांतर होऊ शकतात. कारण प्रत्येक कार्यकर्ता वेगळ्या विचाराने विचार करू शकतो. पण मला वाटतं आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते एक सामूहिक पद्धतीने निवडणुका लढतो आणि वाटतं सर्वांचे जे जे काही जबाबदार असेल ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे कुठे असं छोटं मोठं नसताना मला वाटतं जरी कोणाला वाटत असेल भाई, पण मला वाटतं मी कार्यकर्ता आहे आणि मी हॅपी कार्यकर्ता आहे. मला वाटतं पक्षाने आणि जनतेने मला दिलेलं आहे की माझ्या मनापेक्षा अपेक्षापेक्षा मला जास्त मिळालेलं आहे. म्हणून माझ्या काही खूप अपेक्षा आणि मी कोणत्या पदासाठी त्याच्यासाठी करतो अशातला भाग नाहीये. जी पक्षाने जबाबदारी ती पूर्ण करायची हीच कार्यकर्त्याची ओळख असते खरी. या निवडणुकीच्या अनुषंगाने एक चर्चा अशी आहे की जे विधानसभेच्या काळामध्ये ज्यांनी बंडखोरी केली त्यांचा भाजप प्रवेश थांबवण्यात आलेला आहे. नेमकं त्यांच्या बाबतीत पक्षाचं काय धोरण असणार आहे? असं नाही, विरोधक घेतले जातात ना की जनरल ज्या ज्या लोकांनी उपद्रवी लोक नको. जनरल असं असतं की निवडणुका मैत्रीपूर्वक लढल्या गेल्या पाहिजे. पण काही निवडणुकांमध्ये जो काही त्रास दिला गेला कार्यकर्त्यांना, कार्यकर्त्यांनी वरती तक्रारी केल्या गेल्या, तर ते लोकांना आवड म्हणजे तुम्ही मैत्रीपूर्वक लढा ना. आम्ही तर अगोदर आता अभिषेक पाटलाच्या विरुद्ध लढलो, आम्ही दादांच्या विरुद्ध लढलो. पण असं राजकारण होत नाही. राजकारणात कोणीच कोणाचा शत्रू नसतं, कोणीच कोणाचा मित्र नसतं. मला वाटतं त्या दृष्टीने तुम्ही विकासाच्या मुद्द्यावरती राजनीती करावी. आणि अशा खुनशीने जर राजनीती केली तर मला वाटतं ते लोकांना मान्य नसतं आणि कार्यकर्त्यांनीच त्या गोष्टीला विरोध केलेला आहे. माझं काय, आम्ही तर कधीच, मी तर कोणी विरोधात त्यालाही विरोध करत नाही. मी तर उलट सर्वांना घेऊन चालण्याची भूमिका असते. पण जे काही कार्यकर्त्यांना त्रास झालेला असतो, त्यांनी तक्रारी केल्या असतात, त्याची पक्ष दखल घेतो वरती. शेवटचा प्रश्न, युती संदर्भात नेमकी गाडी कुठपर्यंत आलेली आहे? काही चर्चा झाल्या? जागा वाटपाचं काही ठरलंय का? युतीची चर्चा चालू होईल आता. पण नामदार गिरीश भाऊ, नामदार गुलाब भाऊ, नामदार संजीव सावे यांची चर्चा झालेली आहे आणि बऱ्यापैकी युतीचा मार्ग काढू आणि महायुतीमध्येच लढण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि 99% मला वाटतं युतीमध्ये लढू आम्ही निवडणुका. म्हणजे जागांचा जो विषय, गेल्या वेळेस तुम्ही 57 नगरसेवक तुमचे होते, यावेळेस थोडी तडजोड कराल की त्याच्या पुढे जागा असं बघा, आता महायुतीची विधानसभेच्या वेळेला जेव्हा युती झाली, जे जे सिटिंग आमदार होते त्यांना प्रायोरिटी दिली गेली. बरोबर आहे. म्हणजे बीजेपीचे 122-23 होते, त्यांना तेवढी प्रायोरिटी दिली. सेनेचे 50 आहे ना आता. आणि उरलेल्या जागा, जसं आमचंही म्हणणं विनंती असेल का जे सिटिंग येते पहिले प्रायोरिटीने फायनल करावी आणि जिथे कुठे चर्चेचा विषय असेल
तिथे जो विनर असेल की त्याला 2 नंबरवर कोण होतं, 1 नंबरवर कोण होतं आणि त्याला प्राधान्य देण्यात यावं, की जेणेकरून विनर कोणत्याही पक्षाचा असो तो विनर सीट असली पाहिजे, त्याला प्राधान्य देण्यात येईल त्याच्यात. आपण बघू शकतो जागा वाटप आणि युती संदर्भात देखील सुरेश भोळेंनी महत्वपूर्ण विधान या ठिकाणी केलंय, की सिटिंग नगरसेवक ज्या ठिकाणी होते त्या जागांचा प्राधान्याने विचार केला जावा, म्हणजेच भाजप 50+ जागांवर आग्रही असल्याचं सुतोवाच जे आहे ते सुरेश भोळेंनी केलंय. त्यामुळे आगामी काळामध्ये मग शिवसेना शिंदे गट असेल, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असेल, नेमका किती जागांवर दावा करतात हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. मी प्रशांत बदाने, लोकमत.com, जळगाव.